x is equal to 5 upon 1 minus 2i, then the value of x cube plus x square minus x plus 22 is. ओके, आता हा क्वेश्चन तुम्हाला दोन मेथडनं सॉल्व करता येते. एक डायरेक्ट एक्सची व्हॅल्यू याच्यात पुट करा, किंवा या एक्सच्या व्हॅल्यूवरून आपण या पॉलिनॉमियल फंक्शन म्हणजे या क्युबिक फंक्शनचा फॅक्टर फाडणार आणि फॅक्टर फाइंड करून नंतर आपण डायरेक्ट डिव्हिजननं फॅक्टर पाडणार, त्याच्यानंतर सॉल्व करणार. ओके, आपण एक एक मेथड पाहू. नाव आता इथे एक्स इज इक्वल टू काय दिलेले, 5 अपॉन हिअर एक्स इज इक्वल टू 5 अपॉन 1 मायनस 2i. आता हा कॉम्प्लेक्स नंबर काय दिलेला आहे, डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये दिला आहे. आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर एक्स प्लस वाय आहे या फॉर्ममध्ये पाहिजे, म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला याचं डिव्हिजन करून घेणं लागणार. मग डिव्हिजन कसं करतो, डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनं मल्टिप्लाय करणार. ओके, हिअर 5 अपॉन 1 प्लस इट इज ओरिजिनल नंबर 1 मायनस 2i and then कॉन्जुगेटनं मल्टिप्लाय करणार 1 प्लस 2i अपॉन 1 प्लस 2i. ओके, आता हे झालं डिव्हिजन. ओके, आता स्ट्रेट कॅल्क्युलेशन 5 मल्टिप्लाय केल्याच्यानंतर काय येईल, 5 प्लस 10i अपॉन 1 मायनस 2i 1 प्लस 2i, डायरेक्ट ए प्लस बी ए मायनस बी दॅट इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजेच 1 मायनस 4i स्क्वेअर. ओके, देन आता याचं कॅल्क्युलेशन लिहू स्ट्रेट. इट इज 5 प्लस 10i अपॉन 1 मायनस 4i स्क्वेअर. आय स्क्वेअर म्हणजेच काय, मायनस 1, म्हणजेच हे होणार प्लस 4. देअरफॉर डायरेक्टली राईट 5 अँड देन इट इज 1 प्लस 2i. ही कशाची व्हॅल्यू झाली, तर एक्सची. ओके, मग आता एक्सची व्हॅल्यू झाली, मग एक्सची व्हॅल्यू आता डायरेक्ट याच्यात पुट करा, नाही तर सरळ डिव्हिजन करा. आता डिव्हिजन कशाचं करायचं, तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायला लागणार, एक्स इज इक्वल टू 1 प्लस 2i याच्यावरून एक कोणते तरी क्वाड्रॅटिक किंवा स्क्वेअरिंग केल्यामुळे क्वाड्रॅटिक येईल, किंवा आणखी लिनियर क्युबिक कोणती इक्वेशन आहेत, जे काही व्हॅल्यू आली ते याचा फॅक्टर आला हे चेक करायचे. आपण याच्या आधीच्या प्रॉब्लेममध्ये डिव्हिजन मेथडने प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे, पण क्यूब असलं तर आपल्याला क्यूबचं कॅल्क्युलेशन थोडं डायरेक्ट करता येते, म्हणजे डिव्हिजन करायचंच नाही, डायरेक्ट याच्यात व्हॅल्यू पुट करा आणि कॅल्क्युलेशन करा. हां, एखाद्या वेळेस इथं जर अंडररूटच्या टर्म आल्या, अंडररूटच्या टर्मचं मग क्यूब करायला अवघड जाते, मग तेव्हा तुम्ही ती डिव्हिजन मेथडच यूज करायची. ओके, आपल्या मागच्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही डिव्हिजन मेथड एकदा पाहून घ्या. ओके, आता इथे डायरेक्ट व्हॅल्यू पुट करू. आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची, एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स आणि प्लस 22, आपल्याला याची व्हॅल्यू काढायची. आता काय करणार, सरळ एक्सच्या जागेवर एक्सची व्हॅल्यू, आणि एक्स काय 1 प्लस 2i, देअरफॉर 1 प्लस 2i क्यूब प्लस 1 प्लस 2i स्क्वेअर मायनस 1 प्लस 2i आणि प्लस 22. काय केलं इथं, फक्त एक्सच्या जागेवर एक्सची किंमत ठेवली. आता इथे एक्सपान्शन क्यूबचं, आता क्यूबचं एक्सपान्शन तर आपल्याला माहितीच आहे. काय क्यूबचं एक्सपान्शन, हिअर इथं लिहितो मी, ए प्लस बी होल क्यूब. एक्सपान्शन काय, ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर आणि प्लस बी क्यूब. हे झालं तुमचं एक्सपान्शन. ओके, आणि ए प्लस बी होल स्क्वेअर काय, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, एक एक एक्सपान्शन करू ना. इथे ए प्लस बी होल क्यूब, 1चा क्यूब काय येणार 1 प्लस, आता याच्यानंतर कॅल्क्युलेशन काय, 3a स्क्वेअर बी म्हणजे 3 इंटू ए स्क्वेअर, 3 इंटू 1 3 आणि इंटू 2i म्हणजेच काय येणार, हे 6i होईल डायरेक्ट. इट इज 6i. त्याच्यानंतर 3ab स्क्वेअर, 3 इंटू 1 3 आणि इट इज बी स्क्वेअर म्हणजे 4i स्क्वेअर, म्हणजेच ते किती होते 12i स्क्वेअर प्लस 12
आय स्क्वेअर आणि त्याच्यानंतर बी क्यूब म्हणजेच 8i क्यूब. बरं, हे झालं फर्स्ट ब्रॅकेटचं एक्सपान्शन. प्लस आता सेकंड 1 प्लस 4i आणि प्लस 4i स्क्वेअर. इथं काय केलं, ए प्लस बी होल स्क्वेअर. देन इथं मायनसनं मल्टिप्लाय केल्याच्यानंतर मायनस 1 मायनस 2i प्लस 22 ॲज इट इज. ओके, हे फक्त एक्सपान्शन. ना आता फक्त आय स्क्वेअरच्या जागा आय स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करा. आय स्क्वेअर काय तर -1. देअरफॉर इट इज 1 प्लस 6i ॲज इट इज मायनस 12. हे आय स्क्वेअर म्हणजेच काय -1 म्हणजे हे -12. आय क्यूब म्हणजेच काय -i म्हणजे इथं होते -8i. त्याच्यानंतर हे +1 ॲज इट इज प्लस 4i ॲज इट इज. परत इथं आय स्क्वेअर आले. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 म्हणजे हे होते -4 -1 -2i आणि प्लस 22. ओके, ना आता सगळ्यात आधी रिअल पार्टचं कॅल्क्युलेशन करू. हे काय 1. ओके, 1 -12 -11 पुन्हा +1 म्हणजे -10 -10 परत -4 -14 -15 आणि -15 आणि +22 इट इज 7. ओके, आणि देन इमॅजिनरी पार्ट 6i -8i म्हणजे -2i परत +4i म्हणजे होते +2i आणि हे -i. दोन्ही कॅन्सल म्हणजेच 7. हे झालं तुमचं या क्युबिक फंक्शनचा ॲन्सर. कॉम्प्लेक्स नंबर कोणता आहे 1 + 2i. ओके, म्हणजे तुमचा ॲन्सर ए. पण इथं तुम्ही हे दुसऱ्या मेथड नाही करू शकता, डिव्हिजन मेथडनं. त्याच्यासाठी काय x = 1 + 2i याच्यापासून एक आपल्याला व्हॅल्यू काढून घ्यायला लागणार. ओके, ते मागच्या एक्झाम्पलनुसार पहा. इथं या मेथडनं सोपं आहे. ओके, म्हणजे ॲन्सर आहे तुमचं x = 7.